नांदुरा तालुका अंशतः बाधित न दाखविता पूर्णतः बाधित दाखविण्यात यावा. शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करण्यात यावी. शेतकऱ्यांना पीक विम्याचे रक्कम तात्काळ देण्यात यावी. नांदुरा तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी. तसेच भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करून आरोपीला कठोर शिक्षा करावी. या मागण्यांसाठी 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता माजी आमदार राजेश एकड़े यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे नांदुरा तहसील समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीचे वसंत भोजने, भगवान धांडे, संजय चोपड़े, ईश्वर पांडव, लालाभाऊ इंगळे, नितीन मानकर, रवींद्र राणे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये नांदुरा तालुका अतिवृष्टीमधून आपलं वगळून म्हणजे त्यांनी आता अंशतः दाखवलं, अंशतः लाभ जो मिळणार आहे आपल्याला कमी मिळणार आहे आणि शेतकऱ्यांना त्या लाभापासून वंचित ठेवण्याचं कारण हे या फडणवीस सरकारचं चालू आहे. यांचा नेहमी कधी अभ्यास करतो असं चालू असते. हे अदानींना लाखो करोड रुपये कर्ज माफ करतात आणि शेतकऱ्यांना देण्यासाठी मात्र हे अशी थट्टा करतात. हे आज आमच्या निषेध नोंदवत आहे. नांदुरा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना एकरी 1 क्विंटल 2 क्विंटल अशा प्रकारचं सोयाबीन होऊन राहिलं आणि यांनी त्या विमा कंपनीने अशा प्रकारचे नवीन GR काढून त्यांनी आता निकष बदलवलेले आहेत आणि आता जोपर्यंत तलाठी बांधावर जाऊन प्रात्यक्षिक करून आणि किंवा त्यांचं जे सरासरी काढून शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या ते मनस्थिती दिसत नाही आहे. पीक विमा शेतकऱ्यांना पूर्णपणे मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांनी नगदी पैसे भरून पीक विमा काढला. मागच्या वर्षी त्यांनी सरकारने पैसे भरले, मात्र त्यांची शेतकऱ्याबद्दलची उदासीनता पाहून त्यांना अदानींना कसं त्यांच्या घशात घालायचं आहे असं या सरकारचं चिन्ह दिसत आहे. शेतकरी हा राजा, हा देशाचा खरा पोशिंदा आहे आणि त्या पोशिंद्याच्या बाबतीमध्ये असं यांचं मन असणं, यांचं हे ध्येय असणं हे चुकीचं आहे. आणि जोपर्यंत या नांदुरा तालुका यांनी अंशतः बाधित नसून पूर्णत्व बाधित दाखवून यांना नुकसान भरपाई पूर्णपणे लाभ मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही आज 1 दिवसीय धरणे आंदोलन करत आहे. महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आम्ही आज धरणे आंदोलन करून सरकारला वेठीस धरत आहे आणि आमचा हा संदेश सरकार जर ऐकत नसेल तर यापेक्षाही आम्ही उग्र आंदोलन करून या सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आज इथे बसलेलो. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भगवान धांडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष संजय चोपड़े यांनी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची भीषण अवस्था पाहता आधीच वरतून आलेला अस्मानी आणि सरकारनं लादलेला सुलतानी या संकटात पेटला गेला आमचा शेतकरी याच्या मूल्यांकनाची खरी गरज असताना ती आणीबाणी खोटी दाखवून शेतकऱ्यांचा फायदा न होता नांदुरा तालुका हा ओला दुष्काळ जाहीर न करता त्याला अंशतः घोषित करून सुधारित GR जो काढला त्या GRचा निषेध म्हणून आज नांदुरा तहसील समोर आम्ही सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन या ठिकाणी बसलो आहे. आमची या सरकारला जाहीर विनंती आहे सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून, की लवकरात लवकर तुम्ही जर आमचा नांदुरा तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची कर्जमाफीचे सक्तवसुलीचे जे आदेश तुम्ही दिलेले आहेत ते रद्द करून आणि पूर्ण मदतीचं पीक विम्याचं संरक्षण जर तुम्ही देत नसाल तर यापुढे महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी आमच्या आंदोलनाची तीव्र धार आणखी तीव्र करू आणि सरकारला जेरी सारून शेतकऱ्यांसाठी वाटेल ते परिणाम भोगण्याची गरज पडली तरी आम्ही भोगण्यास तयार राहू, एवढेच या प्रसंगी जाहीर करतो. पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा.